2025 मधल्या मान्सून संदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे। हिंदी महासागरात एक विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे। हिंदी महासागरात एक असा बदल घडला आहे की ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळ्यावर परिणाम होणार। भारतीय हवामान खात्याने देखील दसका घेतला आहे। भारतीय हवामान खातं या बदलाकडे बारीकपणे लक्ष ठेवून आहे। हिंदी महासागरात तयार झालेली ही परिस्थिती ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर काय परिणाम होणार याविषयी भारतीय हवामान खातं, जागतिक हवामान केंद्र तसेच युरोपियन हवामान केंद्र तसेच जपानचे हवामान केंद्र यांनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे। विविध संस्थांनी भारतामध्ये मान्सूनच्या पावसावर या परिस्थितीचा काय इफेक्ट होणार याविषयी अंदाज वर्तवलाय। हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। आता हिंदी महासागरात तयार होत असणारी ही परिस्थिती, तेथील वातावरणातला बदल यामुळे पावसावर कसा परिणाम होणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त पडणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस अजिबात पडणार नाही, भारतातील जो मान्सून आहे तो कोणत्या तारखेपासून सुरू होणार, कोणत्या तारखेपर्यंत राहणार व कधी विश्रांती घेणार व विश्रांतीनंतर कधी सुरू होणार, 2025 चा पावसाळा हा रडवणार की हसवणार या संदर्भात देखील आपल्याला विविध जागतिक हवामान संस्थांनी अंदाज वर्तवला आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2025 चा पाऊस चांगला असेल की वाईट असेल, विविध हवामान खात्याने कोणते संकेत दिलेले आहेत, हिंदी महासागरात तयार झालेली परिस्थिती नेमकं काय आहे, तिच्यामुळे 20 वर्षाचे परिणाम कसे आहेत याचा इतिहास देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। नेमकं तुम्ही पिकांची लागवड केव्हा करायची, केव्हापासून तुम्ही पेरणीला सुरुवात करायची, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। 2025 च्या मान्सून संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की यामध्ये तुम्हाला एप्रिल पासून ते अगदी दिवाळीपर्यंत, डिसेंबर पर्यंतचा अंदाज तुम्हाला समजून सांगणार आहे। पहा, गेल्या वर्षी जो पाऊस होता 2024 मध्ये, त्यामध्ये जो पाऊस असतो त्याने शेतकऱ्यांना आधार दिला आहे। 2024 मध्ये 23 मध्ये दुष्काळाची स्थिती होती, पण गेल्या मान्सून काळात मध्ये जून ते सप्टेंबर 2024 च्या काळात महाराष्ट्रात आपल्याला थोडासा चांगला पाऊस झालेला पाहायला मिळाला। पण त्यातही काही जिल्हे असे होते तिथं अजिबात पाऊस झाला नाही, तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस झाला, तर हे काही जिल्हे सर्वाधिक पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळालं। पण 2025 मध्ये काय स्थिती असणार, 2025 मधील स्थिती थोडीशी धक्कादायक आहे, कारण की हिंदी महासागरात गेल्या 20 वर्षापासून जी गोष्ट घडली नव्हती ती गोष्ट घडलेली आहे। ती गोष्ट काय आहे, वातावरणातला बदल काय या संबंधी देखील विविध हवामान खाते आहेत। जगातील सर्व हवामान खात्यांनी आपल्याला याविषयी मोठी चिंता व्यक्त केलेली आहे। भारतीय हवामान खात्याने दसका घेतलेला आहे। काय परिस्थिती आहे ही संपूर्ण परिस्थिती आपण जाणून घेतो। पहा, वैज्ञानिक स्थिती निर्माण होते तिला ला निना असे म्हणतात। हिंदी महासागरात ला निनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। याचा परिणाम कसा होणार हा आपल्याला तयार झाल्यानंतर गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम कसा झालाय अगदी टक्केवारी वाईज तुम्हाला सांगणार आहे। अगदी डिटेल सविस्तर व्हिडिओ आहे। ही जी परिस्थिती असते हिंदी महासागरात, जे पाण्याचं तापमान असतो ते तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं, म्हणजेच हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान हे वाढतं, ज्यामुळे हिंदी महासागरात ओलावा वाढतो, जोरदार पाण्याची वाफ होते, जोरदार ढग निर्माण होते। आपल्याला ती वाफ झाल्यामुळे जे पाण्याची वाफ आहे ती आकाशामध्ये जाऊन त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं आणि जास्तीत जास्त ढग तयार होतात, ज्यामुळे पावसाचं प्रमाण हे सर्वाधिक राहिलेलं आहे। पहा, गेल्या 20 वर्षाचा प्रभाव जर बघितला तर 2007 मध्ये ला निनाची तीव्रता ही मध्यम होती, ज्यावेळेस 112% पाऊस पडला होता। महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळाली होती, कोकणामध्ये पूर आलेला होता। 2010 मध्ये ला निना होता, तो अतिशय प्रभाव स्थितीमध्ये होता, ज्यावेळेस विक्रमी पाऊस महाराष्ट्रामध्ये 120% पाऊस झाला, उत्तम खरीप उत्पादन निघाले होते। 2016 मध्ये पाऊस कमकुवत झाला, त्यावेळेस सामान्यपेक्षा थोडा कमी होता, म्हणजे 95% होता। मराठवाड्यात अतिशय कमी पाऊस होता। 2020 मध्ये ला निनाची तीव्रता कमी होती, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 105% पाऊस झाला। रब्बी पिकांसाठी पुरेसा पाऊस देखील झाला। 2023 मध्ये आपल्याला ला निना अतिशय कमकुवत होता, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात पाऊस हा कमी पडला, म्हणजे 92% कमी पडला। यामुळे विदर्भात त्यामुळे दुष्काळ पडला। त्याचा निष्कर्ष आहे, ज्यामुळे ला निना प्रबळ असतो, हिंदी महासागरात आपल्याला तापमान वाढतं, वाफेचं प्रमाण जास्त होतं आपल्याला, त्यावेळेस आपल्याला ढग भरपूर प्रमाणात निघतात आणि त्यावेळेस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 10 ते 15% पाऊस पडतो।
आता ही थोडीशी आनंदाची बातमी आहे। आता ला निना जर असाच सक्रिय राहिला, याचा जर प्रमाण प्रभाव राहिलं तर महाराष्ट्रात नक्कीच 10 ते 15% जास्त पाऊस पडणार। आता युरोपियन हवामान संस्था, त्याबद्दल जपानची हवामान संस्था, कोलंबियाची हवामान संस्था, दक्षिण कोरियाची संस्था यंदी काय अंदाज वर्तवलेला आहे, कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस, कोणत्या भागात सविस्तर पाऊस, आपण आता जाणून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या विभागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो, हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर आपल्याला अंदाज अशा प्रकारात वर्तवण्यात आलेला आहे की आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। ढगांचा प्रभाव आपल्याला भरपूर वाढलेला पाहायला मिळते। मान्सून काळात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली। आता केव्हा पाऊस सुरू होणार, केव्हा विश्रांती होईल, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस असेल, कोणत्या विभागात पाऊस कमी, पहा आपल्याला आता मार्च, एप्रिल, मे पर्यंत जे आहे ते आपल्याला जी प्रक्रिया सुरू राहणार आहे ला निनाची। आणि मान्सून 2025 म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळते। आता मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप असणार आहे। आपल्याला तो तयार झालेले ढग असणार आहे, त्यांचा मोठा कळप मोसमी वाऱ्यांसह केरळच्या किनारपट्टीवर ठोठावेल आणि यानंतर मान्सून देशभर सक्रिय होणार आहे। स्कायमेट हवामान अंदाजानुसार ला निनाच्या परिणामामुळे बिहारसह संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो। भारतीय हवामान विभाग देखील ला निनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सध्या मान्सून बाबत जो अंदाज आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला, आणि भारतीय जे हवामान खातं आहे त्यांचा अंदाज जो आहे तो आपल्याला एप्रिलमध्ये येत असतो। पण साधारणपणे आपल्याला या जिल्ह्यांमध्ये, आपल्याला बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये 2024 मध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। पण आता जिथे जिथे कमी झाला तिथे पावसाची भरपाई 2025 मध्ये भरून निघणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आगामी मान्सून काळात चांगला पाऊस होणार आहे। आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस मित्रांनो आपल्याला 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय।